येस, मी पण रामायणाचा ट्रेलर बघून आले आणि ज्या गोष्टींबद्दल मी एक्साइटेड होते त्या मला आवडल्या. म्हणजे साई पल्लवी ॲज अ सीतामाता आणि यश ॲज अ रावण तो छा गए है. अगेन टेक्निकल गोष्टींबद्दल मी काही बोलणार नाही कारण मला त्यातलं फारसं समजत नाही. बट एक गोष्ट मला थोडी ना इन्कन्व्हिन्सिंग वाटली आणि ती म्हणजे महाराणी कैकेयी यांचा लूक. म्हणजे त्यांचे कॉस्ट्यूम आणि हेअरस्टाईल. म्हणजे आपण म्हणतो की यार एवढा मेकअप करून कोण झोपतं म्हणून कदाचित त्यांनी ते सिंपल ठेवलं असेल. पण यार महाराणी होत्या त्या आणि तो जो रॉयलनेस आहे ना, तो मिसिंग वाटतोय. हा ट्रेलर बघताना माझ्या डोक्यात 2 मूव्ही चालू होते. पहिला म्हणजे बाहुबली मधला तो सीन, सिमिलर सीन आहे जिथे शिवगामीला आपल्या मुलाला राज्य द्यायचं असतं आणि बाहुबलीला काढून द्यायचं असतं. साडीचा कलर पण बघा तुम्ही ऑलमोस्ट थोडा-थोडा सिमिलर आहे आणि पण तिच्या डोळ्यात, तिच्या अपीअरन्सवर ते दिसतंय, की बगावत केल्याचं गिल्ट किंवा ते प्रेम बाहुबलीबद्दल आणि ओव्हरऑल तो जो अपीअरन्स आहे ना, तो तिथे कुठेतरी मी मिस करत होते असं वाटलं आणि दुसरा मूव्ही कदाचित तुम्हाला फनी वाटेल, पण माझ्या डोक्यात आला कभी खुशी कभी गमचा हा वाला सीन जिथं जया बच्चन यांचे केस मोकळे, ते मोत्यावाले घातलंय आणि ती साडी, तो जास्त मला सिमिलर वाटला. बट अगेन आपण थोड्या सेकंड्सवरून मूव्हीला अजिबात जज करू शकत नाही. सो नक्की बघूया. तुम्हाला ट्रेलर कसा वाटला? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.